नमस्कार मित्रांनो, मी श्रेया वेंकट सोमपुरे आणि मी वेदांती तुकडेकर. इयत्ता 7वी कडून आम्ही हे छोटंसं कार्यक्रम नियोजित केलेला आहे. आज 1 ऑगस्ट 2026 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि तसेच 1 ऑगस्ट लोकमान्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या दोन थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. आपल्या शाळेचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री भगवान गिरगावकर सर आणि आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री खंडागर सर आणि श्री बुच्छलवार सर. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या कुमारी साक्षी बोन्नापूड मॅडम आणि सो मेघाली खिरपवाड मॅडम. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष वेदिका मठपती आणि वैष्णवी सगरोळे. मी यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. गिरगावकर सरांचे स्वागत माझी वर्गमैत्रीण तनुजा बितवार ही करेल. आजच्या कार्यक्रमात खंडागर सरांचे स्वागत माझी वर्गमैत्रीण आरुई बोधनकर ही करेल. सर्व घर सुख समाधानात राहत होते. बाळ 5 वर्षाचं झालं. दुसऱ्या मुहूर्तावर बाळाचे नाव शाळेमध्ये घालण्यात आले. जरी बाळाला 5 वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत घालण्यात आले तरी त्यांचे शिक्षण घरी चालूच होते. 2 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना गंगाधर पंत हे शिकवीत असत. शंभू कोरत्ती त्यांना तिथे खोत असे म्हणत. टिळकांचे पंजोबा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावचे. तेथील ते जमीनदार होते. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत. ते शिक्षण खात्यात नोकरीला होते. गंगाधर पंत यांची घरची प्राथमिक शिक्षण संपले. त्यानंतर त्यांनी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, पण त्याच वेळी गंगाधर पंत यांची बदली ठाणे येथे झाली. पुढचे शिक्षण घेण्यासाठी बाळ पुण्यातच आपल्या काका काकूकडे राहू लागले. हे सर्व काही चालू असताना गंगाधर पंत यांची प्रकृती ढासळत चालली होती. म्हणून त्यांना वाटले आपल्या देखील बाळाचे लग्न व्हावे. असे वाटल्यास त्यांनी बाळाचा विवाह उरकून घेतला. त्यावेळी बाळाचे वय 15 वर्षे तर वधूचे वय 9 वर्षे होते. बाळाचे अगदी थोडेसे बालपण कोकणात गेले. जेमतेम 10 वर्षे त्यांनी कोकणात काढले. त्यानंतर ते पुण्याला आले. बाळ लहानपणापासून थोडे खोडकर व गुत्याही होते. बाळ लहानपणापासून फार बुद्धिमान असे. एकदा वाचलेले पुस्तक ते विसरत नव्हते. कोणत्या पुस्तकात, कोणत्या अवतारात व कोणत्या पानावर हे त्यांना पक्का लक्षात असे. भेटलेल्या प्रत्येक माणसाचे नाव, गाव, पत्ता ही माहिती त्यांना पाठ असे. व भूमितीचे अवघड प्रयोग आणि अवघड गणिते तोंडी भराभरा उत्तर देत असे. अगदी लहान व बारक्यासह उत्तरे त्यांना लक्षात असे. बाळ मॅट्रिकची परीक्षा पास झाले. त्यांनी पुढे शिकू नये असे त्यांच्या काका काकूचे मत होते. मात्र हा त्यांचा प्रेमळ सल्ला होता. बाळाच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था वडिलांनी केली असली तरीही काका काकूंनी त्यांना काही कमी पडू दिली नाही. तेव्हा बाळाने डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. डेक्कन कॉलेज तेव्हा शहराच्या खूपच बाहेर होते. तेव्हा बाळ तेथपर्यंत पायी चालत जात. तेथून बाळ नावेतून कॉलेजला जात. कॉलेजमध्ये कधी कधी खोडकरपणाही करत. वादविवादात ते आपला मुद्दा सोडित नसत. दुसऱ्यांची मते खोडून ते कोटीबाजपणाने दुसऱ्यांना गप्प करीत. पाशवेतांचे अनुकरण टिळकांना आवडत नसे. त्यांचा आवाज मोठा असल्याने ते कॉलेजचे काही विद्यार्थी त्यांना भीत होते. ते रात्री जागून अभ्यास करत होते. त्याचमुळे ते सकाळी उशिरा उठत होते. त्याच कारणामुळे ते काही व्याख्यांना हजर राहत नसे. तरीसुद्धा टिळक सर्व विषयात चांगली प्रगती करत होते. त्याच काळात व्यायामामुळे ते चांगले धष्टपुष्ट झाले होते. कॉलेजमध्ये असताना वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकांशी त्यांची भेट झाली. त्यांना सशस्त्र क्रांतिकारकांच्या दलात ओढण्याचा प्रयत्न केला, पण टिळक त्यांच्यापासून दूर राहिले. सर्व समाजात स्वदेशाभिमान व पारतंत्र्याची चीड व राजकीय जागृती निर्माण झाल्याशिवाय कुठलीही चळवळ यशस्वी होणार नाही असे टिळकांना वाटत होते. देशात जागृती होण्यासाठी प्रथम असे टिळकांचे मत होते. कॉलेजमध्ये असतानाच टिळकांच्या मनात राष्ट्रजागृतीचे अनेक विचार. राष्ट्रीय शिक्षणाबरोबरच जनतेला जागृत करणेही महत्त्वाचे होते. इंग्रज लोक भारतीय लोकांशी उद्दामपणे वागत. त्यांच्यावर जुल्म जबरदस्ती करीत. त्यांना आपल्या गुलामाप्रमाणे वागत. लोकांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवीत. हे सर्व दूर करायचे म्हटले तर लोक शिक्षण झाले पाहिजे. केसरीचे संपादक टिळक होते. ते केसरीतून लोकांना आपल्या हक्काची जाणीव करून देत होते. त्यामुळे इंग्रजांची खरी माहिती लोकांना मिळाली. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. टिळकांच्या मनात कॉलेज काढण्याचे विचार घोळत होते. चांगले शिक्षण देणारे कॉलेज काढल्याशिवाय युवक वर्गात खरी जागृती होणार नाही.
म्हणून त्यांची कॉलेज काढण्याची योजना तयार केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी मुंबईला फर्ग्युसन म्हणून गव्हर्नर होते. त्यांचे नाव कॉलेजला दिले व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. म्हणून धनिक लोक, अधिकारी वर्ग व संस्थानिक यांनी कॉलेजला आर्थिक मदत केली. एकदा मुंबईच्या एका भागात 2 जमातीत मोठा ढगा झाला. या ढगेत बरेच लोक प्राणसान मुकले. मोठी आर्थिक हानी झाली. या हानीत अनेक लोकांची घरे जळाली. खूप लोक निराधार झाले. मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. समाजात अशी दुफळी पडलेली पाहून टिळकांना खूप वाईट वाटले. त्यांनी या प्रकरणी लक्ष घातले. हिंदू लोकांनी एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे असे ते सांगू लागले. हिंदू संघटित झाल्याशिवाय, त्यांच्यात एकजूट झाल्याशिवाय ढगा कमी होणार नाहीत हा विचार बळावला. खूप विचार केल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची निमित्ताने लोक एकत्र येतील, त्यांच्यात विचार विनिमय घेईन असे त्यांना वाटले. तेव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम सुरू झाला. टिळकांना जास्तीत जास्त लोकजागृती करण्याची इच्छा होती. सार्वजनिक गणेशोत्सव असल्यामुळे जगजागृत होण्यास सुरुवात झाली होती. शिवाजी महाराज तर युगपुरुषांचे विस्मरणीय होणे महाराष्ट्रात कदापिही शक्य नव्हते. इंग्रजी राजवट आल्यानंतरही शाळेच्या अभ्यासातून शिवाजी महाराज वगळले नव्हते. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक पोवाडा रचिला होता. एके पुस्तकामध्ये जेम्स डग्लस यांनी शिवाजी महाराज हे एक युगप्रवर्तक होते यांचा त्यांनी गौरव केला होता. आणि अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. काही उपक्रमांना मदत केली. सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी टिळक नेहमी आघाडीवर असायचे. महापान विरोधी चळवळ, स्वदेशी मालाचा वापर ही चळवळ त्यांनी सुरू केली. जी लोक या चळवळीत मदत करत त्यांना ते प्रोत्साहन देत. ज्या लोकांनी दारू सोडली, ज्या लोकांनी दारूचे धंदे बंद केले, यांच्याबद्दल ते पुनर्वसनासंबंधी मदत करत. ते पुनर्वसनासंबंधी होईपर्यंत ते खटपट करीत. टिळक 10 वर्षाचे असताना त्यांची मातोश्री स्वर्गवासी झाल्या. ते 16 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काकांनी पोटाच्या मुलाप्रमाणे केला. टिळक जसे जसे मोठे होत गेले त्यांच्यावर खूप जबाबदारी येऊन पडली. ते सार्वजनिक कार्यात मोठ्या प्रमाणात भाग घेऊ लागले. ते सार्वजनिक कार्यात त्यांना थोडीही उत्साह मिळत नसे, तरीसुद्धा ते आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत नसे. पूर्ण लक्ष त्याकडे असे. टिळकांची पत्नी शिकलेली नव्हत्या. त्या घराची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत टिळकांना 3 मुले व मुली होत्या. टिळकांचे जनजागृतीचे काम अखंड चालू होते. टिळक केसरीमध्ये निरनिराळ्या विषयावर लेख लिहित असे. लोक मोठ्या उत्सुकतेने ते लेख वाचत. इंग्रज सरकारच्या दडपशाहीबद्दल टिळक पोटतिडकीने त्यावर लेख लिहित. टिळक निर्भय होते, धडाडीचे कार्यकर्ते होते. ते सरकारला भीत नसत. सरकारच्या निरीक्षतेचे पार पाडले. लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ 40 वर्षे देशसेवेसाठी खर्च केली. या 40 वर्षात लोकमान्य टिळकांनी एक राजकीय जीवनाचा पाया घेतला. या त्यांच्या राजकीय जीवनाच्या पायात देशाच्या राजकीय इतिहासात थोड नाही. राजकारण ही करमणूक नाही, राजकारण ही जीवाज्ञानाचा एक भाग आहे, अशी श्रद्धा लोकमान्य टिळकांनी निर्माण केली. वृत्तपत्रातून हे लोकशिक्षणाचे प्रखर माध्यम आहे, म्हणून लोकमान्यांनी वृत्तपत्रातून प्रचार हाती घेतला. वृत्तपत्रातून लोकांना खरे ते काय ह्याची माहिती दिली. लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणले. केसरी या त्यांच्या वृत्तपत्रातून महाराष्ट्रात फार मोठे सामाजिक व राजकीय बदल घडवून आणले. या त्यांच्या कृती पाहून ते पुढे जात राहिले. सन 1920 जुलै त्यांना हिवतापानं घेरलं, पण आता अंथरुणावर पडून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात राहत होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरू होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटके येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगत वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थता वाढली. सर्वांची मन स्थिर चिंतातूर वाटत होती. 1 ऑगस्ट 1920 दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकाची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. धन्यवाद. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्त्या सौ साक्षी बोन्नापोड मॅडम यांचे स्वागत माझी वर्गमैत्रीण अनुष्का होळपादे ही करेल.
साहित्यातून ज्यांनी उंचवली उपेक्षितांची मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातली सन्मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातली सन्मान. यानंतर 7वीचे विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून तर दलितांच्या तळहातावर ठरलेली आहे. मला रडगाणे मान्य नसून श्रमिकच आहे. श्रमिकांच्या व दलित पदाधिकाऱ्यांच्या तळहातावर ही पृथ्वी ठरलेली आहे, असे अण्णाभाऊंचे मत होते. वाटेगावच्या काटेरी निवडुंगात तग धरून उभ्या असलेल्या मातंग वस्तीत अण्णांचे बालपण खूप हलाखीत गेले. त्यांच्या घरी 20 गुंठे इतपत जमीन होती. या जमिनीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल इतपत धान्य पिकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमीच उपसमार होत असत. त्यात सातारा सांगली हा भाग म्हणजे फकीराच्या बंडाने पेटलेला. हा फकीर आहे मातंग कुळातला आणि अण्णांच्या नात्यातला. त्याने ब्रिटिश सत्तेला आणि सरमंगदारांना सतत हादरे देण्यास सुरुवात केली. त्यात विविध गुन्ह्यात गुन्हेगार म्हणून मातंगची नोंद केली. इसवी सन 1925 रोजी गुन्हेगार जमातीच्या वसाहतीचाही कायदा झाला. अण्णाभाऊंना लहानपणापासून काही छंद जडलेले होते. त्यांमध्ये डोंगरात, दऱ्यात, नदीच्या काठानं, जंगलात फिरण्याची त्यांना विलक्षण वेळ होती. एकटे फिरत असताना स्वतःची करमणूक म्हणून अनेक लोकगीतांचे सूर आवळत राहायचे. विविध मैदानी खेळ खेळण्याची त्यांना आवड होती. दांडपट्टा हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ. याशिवाय कुऱ्हाड चालवणे, सूरपारंब्या खेळणे, धावणे, गाई म्हशीच्या झुंज लावणे, जनावरांच्या पाठीवर बसून नदीच्या प्रवाहावर दूरवर पोहत जाणे अशा अनेक छंदांची व अण्णांची ओळख जवळून होती. 1931 पर्यंतचा अण्णाभाऊंचा काळ खरा बालपणाचा. या काळात पक्ष्यांसारखे हुंदडून शिकार करणे, गाणे सुगीच्या दिवसात जे मिळतं ते होरबडून खाणे, फकीरांसारखे बंड करून गरिबांना न्याय देण्याची स्वप्न बघणे, ब्रिटिश सरकारला देशाबाहेर घालवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बंडात सामील होण्यासाठी छोटी मोठी कामे करणे, अशा या धडपडीच्या काळात आणि येणे स्वीकारले. या सर्व दैनंदिन घडत असताना अण्णाभाऊ साठे आजारी पडले व त्यातच त्यांचे निधन झाले. अण्णाभाऊ वडिलांच्या हातात होत्या. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्या वीर पराक्रमी व स्वाभिमानी नायकांच्या कृतींचे चित्रण होते. नायक आपल्या कृती व उत्कृतीमधून साकार केले जातात. नायकपद मिळवण्यासाठी प्रमुख पात्रांना सतत संघर्ष करावा लागतो. प्रारंभाचे नायकांचे जीवन समाजाच्या सामान्य वा अधस्तरावर राहते. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यातील नायक वीर नायकांच्या दिशेने प्रवास करू लागले. इसवी सन 1950 ते 1962 अण्णाभाऊंच्या आयुष्यातील साहित्य लेखनाच्या दृष्टिकोनातून सुवर्णकाळ आहे. त्याच काळात बहुतांश प्रसिद्ध आणि विविध कलाकृती लिहिल्या गेल्या. त्याच काळात प्रतिभासंपन्न साहित्यिक हे त्यांचे नाव झाले. अण्णाभाऊ प्रतिथयशी याच काळात ठरले. कुठल्याही उच्चभ्रू लेखकाला जितके यश लाभले नसेल तितके यश अण्णाभाऊंच्या पायाशी रुळले. एका बेभान धुंदीत अण्णाभाऊ हे लेख या काळात ही रीत राहिले. तारीख 18 जुलै 1970 रोजी रविवार रात्री 7:30च्या दरम्यान रेडिओवर बातमी आली की महाराष्ट्राचे एक थोर व्यक्ती साहित्यिक शाहीर अण्णाभाऊ साठे हे आजार असल्यामुळे त्यांचे निधन पावले. त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 9 वाजता निघणार होती. अशी वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. अण्णाभाऊंच्या त्यांच्याबरोबरच नश्वर देहच नष्ट झाला असे नाही तर ते मराठी सारस्वतातील एक प्रतिभेचाही अंत झाला. यानंतर मान्यवरांचे भाषण होईल. सर्वप्रथम येईल वेदिका मठपत. ज्ञानधैर्य त्यागाचा दीप टिळकांचे कार्य महान भारताचा खरा पुत्र लोकमान्यांचे सदशः प्रणाम. आदरणीय व्यासपीठ व गुरुजन व माझे मित्र मैत्रिणी, मी आज तुम्हाला टिळक लोकमान्य बाळ गंगाधर यांच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. टिळक लोकमान्य बाळ गंगाधर 23 जुलै 1853, 1 ऑगस्ट 1920. थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार, प्राच्य विद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. त्यांचे जन्म नाव केशव, परंतु बाळ हेच पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगावाची तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी.
चिखल गावाची खवतेदारी त्यांच्याकडेच होती. पंजोबा केशवराव पेशव्याच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्र पंत यांनी आपल्या उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. जाता जाता एवढंच म्हणते, स्वराज्याचा ध्यास दिला, स्वराज्याचा ध्यास दिला, अन्यायाशी लढा दिला, अन्यायाशी लढा दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणत भारताचा स्वाभिमान दिला, भारताचा स्वाभिमान दिला. धन्यवाद. येता 6वीतील ताई वैष्णवी सगरोळे ही मनोगत व्यक्त करण्यासाठी येईल. व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझा बालमित्र मैत्रिणी, मी वैष्णवी सगरोळे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर 2 शब्द सांगणार आहे. लेखनी होती सत्याची, वाणी होती जनतेची. लेखनी होती सत्याची, वाणी होती जनतेची. अण्णाभाऊ साठे हे नाव शान आहे महाराष्ट्राची. अण्णाभाऊ साठे हे नाव शान आहे महाराष्ट्राची. अशा या ओळीतून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे आव्हान देणारे, आपल्या लेखणीने आणि शायरीच्या माध्यमातून शोषितांच्या आयुष्याला वाचा फोडणारे साहित्यक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्रपणे अभिवादन करते. मी आज महान साहित्यिक समाज सुरुवात करते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भीमराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. त्यांच्या गरिबी परिस्थितीमुळे ते शाळेत जाऊ शकले नाही. फक्त 1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन त्यांनी अनेक कथा, 35 कादंबऱ्या, 19 पोवाडे व लोकगीते लिहिले व लावण्या लिहिल्या. त्यांची फकीरा ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. मुंबई महाराष्ट्र मिळण्यासाठी त्यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून जनजागृती केली व मोठे योगदान दिले. यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है असा नारा देत त्यांनी नेहमी शोषितांच्या आणि समानांच्या बाजूने आवाज उठवला. अण्णाभाऊंनी फक्त शब्द लिहिले नाहीत, तर कष्टकऱ्यांच्या दुःखाला क्रांतीची दिशा दिली. हा धडा देणारे महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी कोटी प्रणाम करते. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते की समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्यिक आणि लोकगीते यांनी केला समाजाचा पुनर्निर्माण. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या कुमारी साक्षी बोंदापड मॅडम आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. नमस्कार सर्वांना. आज मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते आणि वस्तूंचा बहिष्कार करत होते. म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा आणि जे परदेशी वस्तू आहे त्याचा बहिष्कार करायचा, ज्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला काय बळकटी होणार. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्त्या सौ मेघाली किरपवार मॅडम लोकमान्य टिळक आणि तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवान गिरगावकर सर, आपले ज्येष्ठ शिक्षक श्री खंडागळे सर तथा बुच्चलवार सर आणि व्यासपीठ आणि माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज कोणाची जयंती आहे आणि कोणाची पुण्यतिथी आहे सांगा बरं मला. कोण सांगेल? जयंती कोणाची आहे, पुण्यतिथी कोणाची आहे? कळलं ना आजचा कार्यक्रम सगळ्यांना? बरोबर, पुण्यतिथी. जयंती म्हणजे काय माहित आहे सगळ्यांना? 5वी 6वी 7वी. आणि पुण्यतिथी म्हणजे तर मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. आणि दुसरी, शांत बसायचं. एक मुलगा आहे आणि त्या मुलाला खूप गरीब परिस्थिती आहे त्या मुलाची, आणि त्याच्याकडे काहीच नाहीये, जेवायला पण पोटभर अन्न मिळायचे वादावाद आहे त्यांच्या घरी. आणि त्याला तर शाळेत जायचंय. कुठे जायचंय त्याला? शाळेत जायचंय. मग तो शिकेल का सांगा बरं? शिकेल का? शिकणार नाही तो मुलगा. शिकेल नक्की. शिकला असेल तो मुलगा? नक्की शिकला असेल.
तो मुलगा शिकला, खूप शिकला आणि तो फक्त 1.5 दिवस शाळेत गेला. किती दिवस? आणि त्या मुलाचे नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे यांचं खरं मूळचं नाव काय आहे? तुकाराम आहे. आणि त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला. आणि अण्णाभाऊ साठे आता हे 1.5 दिवस शिकले, मग ते कसं झाले एवढे मोठे साहित्यिक? मी ह्यांच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगते. अण्णाभाऊ साठेंना खूप शाळेला जायचं होतं, शाळेत गेले, पण त्या काळीची परिस्थिती थोडी वेगळी होती आणि त्यांना 1.5 दिवसातून काय केलं? शाळेतून वापस. मग वापस केल्यावर आता अण्णाभाऊंना तर शिकायचं होतं, मग त्यांची घरची परिस्थिती खराब होती. मग काही कारणास्तव त्यांच्या वाटेगाव, ते सांगली जिल्हा आणि वाटेगावचे होते, त्या वाटेगावमध्ये त्यांना म्हणजे पोट भरायला, त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करायला काही नव्हतं, काम नव्हतं. मग त्यांच्या वडिलांनी ठरवलं की आपण कुठे जायचं? मुंबईला जायचं. मग मुंबईला जाण्यासाठी सांगलीहून मुंबई किती किलोमीटर होती? तिकडं नका बघू, इकडं पहा, माझ्याकडे लक्ष द्या. 5वी 6वी 7वी इकडे लक्ष द्या, खाली हे करू नका. 300 किलोमीटर होते. किती किलोमीटर होतं? त्यांच्याकडे रेल्वेला पैसे नको, बसला पैसे नको, कशालाही पैसे नको. मग जाणार कसं? चालत गेले. कसं गेले ते? चालत. त्यांचे कुटुंब ते सगळे चालत गेले मुंबईला. मग चालता चालता त्यांना लागले 15 दिवस. अण्णाभाऊ तेव्हा 10 ते 12 वर्षाचे होते. मग रस्त्यामध्ये चालत होते, कधी उपाशी तापाशी जात होते ते. मग रात्री जेव्हा झोपत होते, आता एका मुलानं सांगितलं की त्यांना निसर्गाची आवड होती. कशाची आवड होती? निसर्गाची. मग खूप थकलेले असायचे, पाय दुखायचे, आणि तेव्हा अण्णाभाऊ रात्री निसर्गावरचे गाणे गुणगुणायचे, निसर्ग गीत गायचे. मग बाकीच्या सगळ्यांना चांगलं झोप यायचं. मग ते गेले मुंबईला. अण्णाभाऊच्या अंगामध्ये एक आग होती की मला काय करायचंय? काय करायचंय? शिकायचंय. मला काय करायचंय? शिकायचंय. मग अण्णाभाऊला तर शिकायचं होतं. मग शिकायचं कसं? मुंबई काय आपल्या महाराष्ट्राची काय आहे? मुंबई म्हणजे मोठंच गाव ना, आता मुंबई मोठं शहर. मग तिथं दुकानला पाट्या, सगळे पाटी, आपले दुकानला पाट्या, सगळीकडे पाट्या, वर्तमानपत्राचे तुकडे ते असतात की नाही. मग अण्णाभाऊ, आता हा दादा चला, ओ दादा इकडे या, इकडे. हे पेपरचा तुकडा भेटला, तर हे अक्षर आहे, या अक्षराला काय म्हणतात तो? मग दुसऱ्याला विचारायचं. तो म्हणता उगा जा, मला नाही सांगायचं तुला, काय रे काय. आणि त्यांची फकीरा ही कादंबरी जगभरात प्रसिद्ध झाली. आणि विशेष म्हणजे ही फकीरा कादंबरी रशिया भाषेमध्ये लिहिण्यात आली. आणि आपला भारत स्वातंत्र्य झाल्यावर रशियाला गेले होते आपले अण्णाभाऊ. म्हणजे लथाशिक होता, दुभाषिक ना रशियामध्ये केलं, म्हणजे त्या रशिया भाषेमध्ये केलं. मग त्या रशियातील राष्ट्राध्यक्षानं अक्षरशः आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या गळ्याला आलिंगन घातलं आणि त्यांची खूप प्रशंसा केली. आणि फकीरा ही कादंबरी रशियामध्ये पण पुढं गाजली. असं जगप्रसिद्ध त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. आणि आपल्या महाराष्ट्राचे तर ते व्यासपीठावरील विराजित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, पाहुणे तथा आपल्या शाळेतील ज्येष्ठ अध्यापक, उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला रे? आवडला ना? लक्षात घ्या, खरंच आपल्या शैक्षणिक वर्षातील पहिला कार्यक्रम मुद्दाम आपण 7वीच्या वर्गाकडे देतो आणि त्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी. पहा, तुम्ही सूत्रसंचलन करण्यापासून तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं असतात, 1ली 2री तुमच्यासाठी हे प्रशिक्षण आहे की आपली ताई येते कशी, उभा राहते कशी, बोलते कशी, बोलताना अडखळते का, हे तुम्हाला पाहायचं होतं. ज्या दोघींनी सूत्रसंचलन केलं, पहिल्यांदा त्या दोघीसाठी खूप खूप टाळ्या वाजवूयात आपण. खूप सुंदर टाळ्या वाजवायला एक कंजूसपणा, जोरात, व्हेरी गुड. हा, आता कसं पाऊस पडल्यासारखं वाटायला गेलं, छान. काट आणि वेदिका मठपती व प्रमुख वक्त्या सौ मेघाली खिरकवार मॅडम आणि कुमारी साक्षी बोदनापूर मॅडम, तसेच तुम्ही सर्वजण माझे लहान बहीण भाऊ. तुम्ही सर्वजण शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतलात.
वेळात वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे संपला.